आपले TNT न्यूजमध्ये स्वागत आहे। बघूया आजच्या दिवसभरातील घडामोडी। महापुरामुळे नृसिंहवाडीची व्यापारी पेठ ठप्प। शिरोळ तालुक्यात उद्भवलेल्या पूरसदृश स्थितीमुळे नृसिंहवाडीतील व्यापारी पेठ ठप्प झाली आहे। यामुळे लाखो रुपयांच्या मिठाईची उलाढाल थांबली असून व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। कृष्णा पंचगंगा नद्यांच्या पाण्याचा विळखा व्यापारी पेठेतील दुकानांना बसला आहे। यामुळे व्यापारी वर्गाने सर्व साहित्याचे सुरक्षित स्थळी स्थलांतर केले आहे। मात्र मागील आठवड्यातच गुरुपौर्णिमा झाली असल्याने शिल्लक असणारा माल पडून राहिला आहे। यामुळे दुकानदारांवर मिठाई, पेढे असे साहित्य विना मोबदला देण्याची वेळ आली आहे। मुख्य मंदिराच्या परिसरात मेवा मिठाईची सुमारे 30हून अधिक दुकाने आहेत। महाराष्ट्र राज्यासह कर्नाटक, गुजरात, आंध्र, गोवा आदी राज्यातून लाखो भाविक वर्षभरात भेटी देतात। वाडीचा पेढा, वाडीची बासुंदी अशी विशेष ओळख अनेक पदार्थांना मिळाली आहे। यामुळे येणारा भाविक मिठाई खरेदी केल्याशिवाय येथून जात नाही। महापुराच्या स्थितीमुळे हे सारं वैभव एका क्षणात हिरावलं गेलं आहे। काही दुकानांमध्ये तर 3-4 फूट पाणी आहे। त्यामुळे व्यापाऱ्यांना अनेक गोष्टींची नव्याने सुरुवात करावी लागणार आहे। पुराचे पाणी उतरल्यानंतर रोगराई, स्वच्छतेचा प्रश्न उद्भवणार असल्याने व्यापारी वर्ग धास्तावला आहे। परिस्थिती पूर्ववत होण्यास अंदाजे 1 महिन्याचा कालावधी लागणार असून नृसिंहवाडीची व्यापारी पेठ पुन्हा कधी गजबजणार असा प्रश्न भाविकांना पडला आहे। दरम्यान कराड, सांगली, कोल्हापूर या भागात पाणी काही इंचांनी उतरल्याच्या बातम्या येत आहेत। मात्र नृसिंहवाडीत या उलट परिस्थिती असून पाणी स्थिर आहे। गेल्या 24 तासात पाणी पातळी स्थिर होऊन उतरण्याची शक्यता असली तरी ग्रामस्थांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे। पाण्याची पातळी संथ गतीने उतरण्याची शक्यता येत्या 2 दिवसात वर्तवली असली तरीही गावातील शेकडो कुटुंबांनी स्थलांतर केले आहे। आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी TNT न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।